हॅलो, वेलकम स्टुडंट. बघा आपण नेक्स्ट चॅप्टर स्टार्ट करतो, सिक्वेन्स अँड सिरीज. ओके, तर हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये आपल्याला डिफरंट टाइप्स ऑफ सिक्वेन्स स्टडी करायचे आहे. ज्याच्यामध्ये जो पॅटर्न आहे त्या पॅटर्नवरनं आपण त्याचे जे काही मेन काही टाइप्स आहे ते टाइप्स आपण मोस्टली याच्यामध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो फर्स्ट पार्ट जो आहे आपल्याला सुरुवातीला आपण सिक्वेन्स म्हणजे काय त्याचं डिटेल अनालिसिस बघू आणि त्यानंतर सिरीजकडे आपण जाणार आहोत. ओके, सो जेई मेन्सला यावरती एक क्वेश्चन जो आहे 1 ते 2 क्वेश्चन्स विचारले जातात मोस्टली. एक क्वेश्चन कन्फर्म विचारला जातो. तर त्यापैकी जो काही तुमचा टॉपिक आहे याच्यामध्ये कन्सेप्ट सिंपल आहे. बघा फक्त त्याच्यामध्ये जे काही करायचं आपल्याला कॅल्क्युलेटिंग पार्ट जो आहे तो कॅल्क्युलेशनचा पार्ट आपल्याला थोडा काय करावा लागतो याच्यामध्ये थोडा जास्त करावा लागतो. फक्त हा मेन फरक आहे या चॅप्टरमध्ये. ओके, बाकी चॅप्टरच्या कंपॅरिझन मध्ये. सो मग आपण फर्स्ट सिक्वेन्स म्हणजे काय ते स्टडी करू. बघा व्हॉट इज मीन बाय सिक्वेन्स. सिक्वेन्स कशाला म्हणणार बघा, तर जनरली आपण बघतो बघा सिक्वेन्स ऑफ नॅचरल नंबरची सिक्वेन्स असेल 1 2 3 4 किंवा एनी सिक्वेन्स दिली असेल तर ती जी आहे ती आपण सिक्वेन्सची व डेफिनेशन काय देऊ शकतो. तर सिम्पली जे काही डोमेन असतात फंक्शन मध्ये, आपण जे फंक्शन चॅप्टर स्टडी केला आहे बघा, फंक्शन काय म्हणतो आपण, एफ इज अ फंक्शन फ्रॉम ए टू बी, हे जे फंक्शन आपण म्हणतो. तर त्याच्यामध्ये हा जो डोमेन आहे त्या डोमेन मध्ये तुमचे सेट ऑफ ऑल नॅचरल नंबर्स इन्क्लुडेड असतील तर त्याला आपण सिम्पली काय म्हणतो, त्या फंक्शनला सिक्वेन्स असं म्हणतो. ओके, मग त्याची डेफिनेशन आपण कशी लिहिणार बघा, अ फंक्शन whose domain is set of natural numbers. ओके, सेट ऑफ नॅचरल नंबर्स. ओके, मग ते नॅचरल नंबर्स जे असतील त्याच्या डोमेन मध्ये त्या टाइपच्या सिक्वेन्सला आपण त्याला काय म्हणतो, आपण सिम्पली सिक्वेन्स असं म्हणतो. आता त्याचे एक्झाम्पल कुठले देता येईल बघा, तुमची सिम्पली आपलं जे काही कशाचं एक्झाम्पल असेल तुमचं नॅचरल नंबरची जी सिस्टीम असणार आहे त्याच्यामध्ये त्याचे नंबर बघा 1 2 3 4 सर्व नॅचरल नंबर इन्क्लुडेड आहे. ती एक सिक्वेन्स झाली. त्यानंतर A1 A2 A3 अप टू डॉट डॉट ज्या फॉर्म मध्ये आपण लिहितो त्याला आपण काय म्हणतो, सिम्पली सिक्वेन्स असं म्हणतो. पण जनरली बघा फॉर एक्झाम्पल जे आपण लिहिताना लिहितो बघा A1, A2, A3 अप टू डॉट डॉट AN अशा फॉर्म मध्ये काय करत असतो आपण, सिक्वेन्सच्या टर्म डिनोट करत असतो तुमच्या. ओके, सो AN इज डिनोट दी nth टर्म असं म्हणतो आपण. ओके, नाउ आता आपल्याला ही जी सिक्वेन्स आहे त्या सिक्वेन्स मध्ये nth टर्म जी कन्सेप्ट आहे ती nth टर्म म्हणजे काय असतं आपण एक्झॅक्टली तर ते समजून घेऊ आपण फर्स्ट ऑफ ऑल. ओके, आणि मग त्याच्यानंतर पुढे जी प्रोग्रेशन वगैरे जे आहे त्याचा स्टडी करू बघा आपण. सो सिक्वेन्स मध्ये फर्स्ट कन्सेप्ट आहे बघा तुमची nth टर्म. आता nth टर्म म्हणजे एक्झॅक्टली काय असते ते बघा. फॉर एक्झाम्पल मी एक सिक्वेन्स लिहिली AN इज इक्वल टू 2 into n म्हणजे काय तुमची E1 नंबरची सिक्वेन्स लिहिली. बघा तुम्ही जर n ची व्हॅल्यू 1 टाकली तर तुम्हाला फर्स्ट E1 नंबर भेटतो 2. त्याच्यानंतर तुम्ही n ची व्हॅल्यू 2 टाकली तर सेकंड E1 नंबर भेटतो आपल्याला 2 into 2 is become to 4. n ची व्हॅल्यू 3 टाकली तर थर्ड E1 नंबर भेटतो 2 into 3 6. त्याच्यानंतर 4 टाकला तर आपल्याला 4 is become to 4 into 2 8 भेटतो. अप टू डॉट डॉट तुम्ही n नंबर टाकला तर आपल्याला जो nth नंबरचा जो E1 नंबर आहे तो आपल्याला काय भेटतो 2n. हा nth नंबरचा E1 नंबर आहे. बघा आपल्याला जी यातली मेन गोष्ट बघायची बघा की ऑड नंबर जर आपण म्हटलं तर जनरली आपण ऑड नंबर म्हणतो 2n - 1 ने डिनोट करतो और 2n + 1 ने आपण काय करत असतो तुमचा हा ऑड नंबर डिनोट करत असतो. ओके, तर या दोघांपैकी आपला nth नंबरचा ऑड नंबर कुठला आहे या दोघांपैकी ती कन्सेप्ट आपल्याला आता इथं बघायची. बघा दोन्ही सिक्वेन्स मी इथं ड्रॉ करतो बघा तुमची AN इज इक्वल टू 2n - 1 आणि AN इज इक्वल टू 2n + 1. ओके, तर आपले सिक्वेन्स हा जो nth टर्मची जी सिक्वेन्स आहे ती कन्सेप्ट काय सांगते तुमची की आपण n इज इक्वल टू 1 फर्स्ट n इज इक्वल टू 1 व्हॅल्यू टाकल्यानंतर फर्स्ट नंबर आला पाहिजे. त्यानंतर सेकंड टाकल्यानंतर सेकंड, थर्ड टाकल्यानंतर थर्ड, फोर्थ टाकल्यानंतर फोर्थ. म्हणजे बघा तुमचा हा काय इथे फर्स्ट E1 नंबर आहे तुमचा. ओके, आपण सर्व पॉझिटिव्हच्या केस मध्ये कन्सिडर करतोय. हा तुमचा काय आहे सेकंड E1 नंबर. अप टू डॉट डॉट ही काय तुमची इथे सिक्वेन्स फॉलो होते बघा, एक पॅटर्न तुमचा. त्याच पद्धतीने आता तुम्ही इथे बघा n ची व्हॅल्यू जर तुम्ही 1 टाकली तर फर्स्ट व्हॅल्यू बघा तुमची 2 into 1 2 - 1 इज बिकम टू 1. बघा तुमचा फर्स्ट ऑड नंबर आला तुमचा की ऑड नंबरची सिक्वेन्स मध्ये लिहितो आपण. ओके,
त्यानंतर बघा n ची व्हॅल्यू तुम्ही 2 टाकली तर इज बिकम टू 2 × 2 4 -1 इज बिकम टू किती आलं 3 अप टू डॉट डॉट ए nth नंबरची जर टर्म तुम्ही बघितली तर काय असणार तुमची 2n-1 असणार आहे. बघा हे पण तुमच्या इथे ऑड नंबरच भेटत गेले. पण या सेकंड केस मध्ये काय होतं बघा, तुम्ही जर इथे ऑब्झर्व केलं n इज इक्वल टू 1 जर आपण टाकला तर 2 × 1 2 2 + 1 इज बिकम टू 3. त्यानंतर 2 टाकला तर 3 × 2 6 2 × 2 4 + 1 इज बिकम टू 5. त्याच्यानंतर तुम्ही n इज इक्वल टू 3 टाकल्यानंतर बघा 3 × 2 6 + 1 7 अप टू डॉट डॉट ए n टाकल्यानंतर बघा तुमचा जो असणार आहे तो काय असणार तुमचा 2n+1 जो येतोय तो बघा तुमचा आता कुठला आहे बघा. हे जर तुम्ही बघितलं आपण इथं काय भेटला तुम्हाला फर्स्ट ऑड नंबर भेटला बघा. n इज इक्वल टू 1 टाकल्यानंतर फर्स्ट ऑड, n इज इक्वल टू 2 टाकल्यानंतर सेकंड ऑड नंबर भेटला आपल्याला. त्याच्यानंतर अप टू डॉट डॉट n टाकल्यानंतर nth ऑड नंबर आपल्याला इथं भेटला बघा. हा जो आहे तो तुमचा काय आहे nth ऑड नंबर आहे. तसं या केस मध्ये होत नाही बघा. आपण n ची व्हॅल्यू 1 टाकल्यानंतर आपल्याला सेकंड ऑड नंबर भेटला बघा तुमचा. हा काय आहे सेकंड ऑड नंबर भेटला. n इज इक्वल टू 2 टाकल्यानंतर तुमचा थर्ड ऑड नंबर भेटला. अप टू 3 टाकल्यानंतर फोर्थ ऑड नंबर भेटला. अप टू an टाकल्यानंतर हा तुमचा काय भेटला इज बिकम टू n+1 ऑड नंबर आपला भेटला. लक्षात घ्या हा तुमचा n+1 एक ने वाढत जातोय बघा. पुढचा जो आहे तुमचा तो काय होतोय हा इथे n1 टाकला तर सेकंड ऑड नंबर, 2 टाकला थर्ड ऑड नंबर, 3 टाकला हा ऑड नंबर, असे वाढत जात आहे. मग आपला जो nth ऑड नंबर असणार याच्यामध्ये तो काय आहे तुमचा 2n-1 आहे. मग इथून पुढे आपल्याला एक गोष्ट रिमेंबर करायची आहे याच्यामध्ये की आपल्याला जर nth ऑड नंबर जर विचारला, ऑड नंबर नाही म्हणत लक्षात, ऑड नंबर डेफिनेटली अशा फॉर्म मध्ये दिसणार. nth ऑड नंबर जर विचारला तर तो काय असतो तुमचा 2n-1 अशा फॉर्म मध्ये असतो. ओके, सो ही तुमची महत्वाची कन्सेप्ट याच्यामध्ये nth टर्म मध्ये. ओके, नाव आता आपण त्याच्या पुढे जाऊ. बघा आता जो आपल्याला हे जे पॅटर्न बघायचे, आता पॅटर्न हा जो वर्ड काय आहे तो नीट समजून घ्या बघा त्याच्यामध्ये तुमचा. सो याच्यात आपल्याला आता पुढे बघायचंय nth टर्म आपण बघितलं. नाव प्रोग्रेशन, पॅटर्न प्रोग्रेशन म्हणजे काय बघा तुमचं. तुम्ही आतापर्यंत वर्ड ऐकलेले आहे बघा, अरिथमॅटिक प्रोग्रेशन जिला आपण एपी म्हणतो, त्याच्यानंतर जीपी, त्यानंतर एचपी, हे जे आहे तुमचे हे काय प्रोग्रेशन्स आहे. मग आता प्रोग्रेशन म्हणजे एक्झॅक्टली काय असतो बघा, तर एक पॅटर्न असतो. जो पॅटर्न जर त्या सिक्वेन्सने फॉलो केला तर आपण त्याला प्रोग्रेशन असं म्हणत असतो. मग बघा सिक्वेन्स हुज टर्म, जे सिक्वेन्स जी आहे, सिक्वेन्स हुज टर्म्स follow some pattern किंवा त्याला काय म्हणू शकता तुम्ही फॉर्म्युला असं म्हणू शकता. ओके, तो काहीतरी पॅटर्न किंवा एक फॉर्म्युला जो फॉलो करत असेल त्याला आपण काय म्हणतो प्रोग्रेशन असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल बघा आता इथे लिहितो एक्झाम्पल बघा तुमचं. मी लिहिली फर्स्ट टर्म लिहिली 2, त्याच्यानंतर लिहिली तुमची 5, देन लिहिली 8 11, त्याच्यानंतर तुमची काय बघा 14, त्यानंतर इथं 16. एक पर्टिक्युलर टाइपची सिक्वेन्स इथं लिहिली बघा मी तुमची. तर ह्या कुठली टर्म फॉलो करतोय बघा बरं, कुठला पॅटर्न याने फॉलो केलाय. जी फर्स्ट टर्म आहे त्या फर्स्ट टर्म मध्ये तुम्ही 3 ऍड केल्यानंतर तुमची सेकंड टर्म आली. सेकंड टर्म मध्ये तुम्ही 3 ऍड केल्यानंतर तुमची नेक्स्ट टर्म आली. त्याच्यामध्ये परत 3 ऍड केल्यानंतर नेक्स्ट टर्म, परत 3 ऍड केल्यानंतर तुमची काय नेक्स्ट टर्म. म्हणजे ही काय तुमची एक पॅटर्न फॉलो झालेला आहे तुमच्या इथं. ओके, सो याला आपण काय म्हणत असतो तुमचा प्रोग्रेशन असं म्हणत असतो. मग हे जे पॅटर्न फॉलो करणाऱ्या काही तुमच्या अशा 1-2 सिक्वेन्स आहे का किंवा इव्हन फक्त ऑडच आहे का, तर नाही. इनफायनाइटली मेनी अशा सिक्वेन्सेस तुम्ही ऑब्टेन करू शकता. त्यापैकी आपल्याला ज्या पर्टिक्युलर काही सिलेक्ट ज्या आपल्याला या चॅप्टर मध्ये स्टडी करायचे आहे ती आहे तुमची एपी, जीपी, एचपी वगैरे जे आहे त्यांचा आपल्याला पर्टिक्युलर काय करायचा तुमचा या चॅप्टर मध्ये आपल्याला स्टडी करायचा आहे. तर नाव आता त्यातली फर्स्ट बघू आपण एपी म्हणजे काय. सो बघा आता त्याच्यामध्ये आपण फर्स्ट बघूया अरिथमॅटिक प्रोग्रेशन कशाला म्हणायचं, की सिक्वेन्सचा पॅटर्न कशा पद्धतीने असेल त्या टर्म्स आपण आता काय करू तुमच्या स्टडी करूया. सो फर्स्ट बघा तुमची अरिथमॅटिक प्रोग्रेशन, तिला तुम्ही एपी असं म्हटलं जातं. अरिथमॅटिक प्रोग्रेशन जिला शॉर्ट फॉर्म मध्ये आपण एपी असं म्हणतो. ओके, मग एपी कशाला म्हणणार आपण बघा, तर एक सिक्वेन्स जी दिलेली असणार बघा. सिक्वेन्स कुठली
सिक्वेन्स नॅचरल नंबरची सिक्वेन्स कुठली बघा A1, A2, A3, A4, अप टू डॉट डॉट AN. ही जी सिक्वेन्स दिली असणार आहे या सिक्वेन्सला आपण AP कधी म्हणणार किंवा या पॅटर्नला AP पॅटर्न असं आपण AP जे आहे ती कधी म्हणणार बघा कुठला पॅटर्न फॉलो होणार तर जो कॉमन डिफरन्स असणार आहे तुमचा याच्यामधला बघा कॉमन डिफरन्स कुठला दोन कन्सिक्युटिव्ह टर्म होतात नेक्स्ट मायनस फर्स्ट बघा तर A2 मायनस A1 त्यानंतर तुमचं A3 मायनस A2 त्यानंतर नेक्स्ट मायनस इनिशियल बघा A4 मायनस A3 अप टू डॉट डॉट तुमचं काय AN मायनस -1 इज इक्वल टू D म्हणजे यांच्यातला जो कॉमन डिफरन्स आहे तो काय आला पाहिजे तुमचा कॉन्स्टंट येत असेल बघा वेअर D इज कॉमन डिफरन्स ओके कॉमन डिफरन्स आहे then such a sequence is called त्याला आपण काय म्हणतो तुमचं AP असं म्हणतो मग AP ची जी एखादी सिक्वेन्स दिलेली असेल ती आपण कशी ओळखणार तर जे काही सेकंड टर्म मायनस फर्स्ट थर्ड मायनस सेकंड फोर्थ मायनस थर्ड ही जी आहे त्यांची कन्सिक्युटिव्ह मधली आपण जी काही अशा पद्धतीने जी सबट्रॅक्शन घेणार आहे ती जर तुमचा कॉमन डिफरन्स D येत असेल सम कॉन्स्टंट D येत असेल तर त्याला आपण काय म्हणत असतो तुमची AP असं म्हणत असतो मग ती ही AP ची जी सिक्वेन्स आहे ती सिक्वेन्स इन जनरल कशी दिसेल बघा तुमची इन जनरल आता याच्यामध्ये बघा अजून एक पॉइंट हा जो A1 आहे A1 इज कॉल्ड फर्स्ट टर्म असं आपण म्हणतो A1 इज कॉल्ड फर्स्ट टर्म आपण असं म्हणत असतो ओके मग आता त्याच्यामधला जो पॉइंट आहे बघा इन जनरल आपली सिक्वेन्स कशी दिसते बघा इन जनरल मध्ये सिक्वेन्स फर्स्ट टर्म जी आहे ती आपण A ने डिनोट करतो ओके सेकंड टर्म कशी ऑब्टेन होणार बघा आपण तर याच्यामध्ये आपण काय जो कॉमन डिफरन्स एकदा ऍड करतो आपण म्हणजे A प्लस D अशी दिसेल त्याच्या पुढची टर्म काय दिसेल याच्यामध्ये वन्स अगेन आपल्याला एक D ऍड करावं लागणार म्हणजे A प्लस 2D अशी दिसेल त्यात अजून एक ऍड केल्यानंतर तुमचा A प्लस 3D अशी दिसेल अप टू डॉट डॉट अशा पद्धतीने A प्लस N इंटू D N टाइम्स हा जो D आहे तो आपण काय करत असतो त्याच्यामध्ये ऍड करत असतो अशा फॉर्म मध्ये जी सिक्वेन्स असेल तिला काय म्हटलं जातं AP ची सिक्वेन्स असं आपण म्हणतो आता बघा इथे पण कॉमन डिफरन्स बघा तुम्ही ही सेकंड टर्म जी आहे A प्लस D मायनस A केला तर बघा D कॉमन डिफरन्स आला तुम्ही या दोघांचे सबट्रॅक्शन करा बघा A प्लस 2D मायनस A मायनस D बघा मायनस A गेट कॅन्सल 2D मधनं एक D गेला किती राहिला D सो प्रत्येकामध्ये काय तुमचा कॉमन डिफरन्स जो आहे तो सेम आहे तुमचा सो ही जी सिक्वेन्स आहे ती कुठली आहे आपली AP ची आहे मग याच्यावरून आपण ज्या 2 टर्म्स 3 टर्मच्या कॅल्क्युलेशन साठी घेणार आहोत ते आपण या सिक्वेन्स मधून काय करत असतो चूज करत असतो बघा ते असं एक्झाम्पल देतो बघा सिंपल एक्झाम्पल फॉर एक्झाम्पल बघा सो फर्स्ट टर्म आहे तुमची 2 त्याच्यानंतर जी पुढची टर्म आहे बघा तुमची पुढची टर्म आहे तुमची 5 ओके त्याच्यानंतर पुढची टर्म आहे तुमची 8 त्यानंतरची पुढची जी टर्म आहे ती बघा तुमची 11 14 त्याच्यानंतर तुमची 17 अप टू डॉट डॉट आता ही टर्म्स तुमची AP मध्ये आहे की नाही आपण कशी चेक करू कशा पद्धतीने चेक करणार आणि ती अशा फॉर्म मध्ये कशी लिहिणार आपण बघा राईट डाऊन कशी करणार बघा इथे लिहितो तुमचा ओके सो त्याच्यामध्ये बघा तुमची आता ही जी टर्म आहे फर्स्ट जी टर्म आहे बघा आपली A ची व्हॅल्यू किती तुमची 2 सेकंड टर्म बघा जी बघा इथं हवं तर सेकंड टर्म काय तुमची इथं बघा 2 सेकंड टर्म ही 5 आपण कशी लिहू शकतो 2 प्लस 1 इंटू तुमचा हा 3 ओके बघा 2 प्लस 3 5 याच्या पुढची टर्म बघा 2 प्लस 2 इंटू 3 बघा 3 2 जा 6 प्लस 2 आपली आली 8 त्याच्या पुढची बघा 2 प्लस 3 इंटू 3 बघा 3 3 9 आणि 2 11 पुढची बघा हा पॅटर्न दिसतो बघा तुम्हाला A त्यानंतर A प्लस D हा कॉमन डिफरन्स A प्लस 2 टाइम्स D A प्लस 3 टाइम्स D अँड कंटिन्यू सो ऑन सो अशा फॉर्म मध्ये जी सिक्वेन्स दिसते तिला आपण काय म्हणतो तुमची AP असं म्हणतो आणि ती जनरल आपण अशा फॉर्म मध्ये लिहित असतो ओके सो हे आपण AP च्या रिलेटेड बघितला कॉन्सेप्ट नाव आता इन जनरल टर्म जी आहे बघा AN इन जनरल टर्म्स तुम्ही बघितली AN चा फॉर्म्युला AN इज इक्वल टू आपण फॉर्म्युला काय लिहितो बघा तुमचा सिंपली A प्लस N मायनस 1
इंटू डी या फॉर्म्युले आपण nth टर्म जी आहे ती इझिली काय करू शकतो, फाइंड आउट करू शकतो. मे बी ती 4th टर्म असेल, 5th टर्म, एनी टर्म आपण हा फॉर्म्युला वापरून काय करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. ओके. नाव आता जे सिलेक्शन ऑफ टर्म आहे बघा, फॉर एक्झाम्पल पर्टिक्युलर एक्झाम्पल मध्ये दिलं की एपी मधल्या 3 टर्म सिलेक्ट करा, 4 टर्म सिलेक्ट करा. तर त्या सुटेबल कॅल्क्युलेशन साठी कुठल्या असणार आहे त्या आपण कुठल्या सिलेक्ट करायचा त्याचा चार्ट आपण इथे आता काय करू तुमचा तयार करू. बघा त्याच्यामध्ये आता सो बघा आता त्याच्यामध्ये 3 टर्म्स आपल्याला सिलेक्ट करायचे असतील तर 3 टर्म्स आपण कन्सिक्युटिव्ह 3 टर्म्स कुठला सिलेक्ट करणार बघा. जनरल आपण जसा पॅटर्न बघितला बघा, a प्लस डी, a प्लस 2d, a प्लस 3d वगैरे अशा कुठल्या पण 3 कन्सिक्युटिव्ह टर्म्स आपण सिलेक्ट करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण ज्या बेस्ट कॅल्क्युलेशन साठी सुटेबल असणार आहे त्या टर्म्स आपण त्याच्यामध्ये काय सिलेक्ट करणार आहोत, इथे सिलेक्ट करणार आहोत. त्याचा यूज त्याच सिलेक्ट केल्याने त्याचा यूज काय होतो ते पण आपण बघणार आहोत. बघा तर ज्या 3 टर्म्स असतील कन्सिक्युटिव्ह टर्म्स तर ते आपण कुठल्या सिलेक्ट करत असतो बघा, a मायनस डी, a प्लस डी. हे तुम्ही 10 पर्यंत पण बघितलं असेल. ओके. आणि यांच्यातला कॉमन डिफरन्स जर तुम्ही बघितला तर तो कॉमन डिफरन्स किती आहे बघा, तुमचा d हा त्यांच्यातला काय आहे तुमचा कॉमन डिफरन्स आहे. तर याच टर्म का सिलेक्ट करायचे त्याच्या मागचं रिझन समजून घ्या. आता फॉर एक्झाम्पल त्यांनी दिलं असेल की या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्मची ऍडिशन असेल तर बघा जेव्हा तुम्ही या तिघांची ऍडिशन कराल त्यावेळेस बघा तुमचं सिम्प्लिफिकेशन जे असणार आहे तो प्लस डी मायनस डी गेट कॅन्सल आणि इथं फक्त रिमेनिंग ए मध्ये राहतो आणि आपण ए ची व्हॅल्यू करू शकतो, इझिली फाइंड आउट करू शकतो. त्यात जर तुम्ही या 3 कॉन्सिक्युटिव्ह टर्म घेतला तर ए आणि डी त्याच्या दोघं त्याच्यामध्ये प्रेझेंट असणार आहे. सो त्याच्यावरनं आपल्याला जे सिम्प्लिफाय करणं काय करत जातं तुमचं डिफिकल्ट जातं. त्यामुळे आपण जनरली ही काय करत असतो तुमची फॉलो करत असतो. आणि त्यांच्यातला कॉमन डिफरन्स जर बघितला तर कॉमन डिफरन्स आपला किती असतो, डी असतो तुमचा, ही आधी बघितली. नाऊ आपल्याला जर 4 कन्सिक्युटिव्ह टर्म जे आहे त्या 4 कन्सिक्युटिव्ह टर्म्स कुठल्या सिलेक्ट करणार बघा. हे झालं आपण 3 च्या केस मध्ये बघितलं. नाऊ 4 कन्सिक्युटिव्ह टर्म्स कुठल्या बघा, a मायनस 3d, देन a मायनस डी. त्याच्यानंतर तुमची बघा आपण ज्या 4 टर्म्स आपल्याला सिलेक्ट करायला सांगतील त्यामध्ये आपण अशा पद्धतीने सिलेक्ट करणार बघा. जसे या 3 टर्म्स आपण सिलेक्ट केला त्यानंतर तुमच्या या a मायनस 3d असेल, a मायनस डी, त्यानंतर तुमची a प्लस डी आणि a प्लस 3d या ज्या टर्म्स आहे त्या आपण काय करत असतो तुमच्या सिलेक्ट करत असतो. आता यांच्यातला कॉमन डिफरन्स जर बघितला तुम्ही बघा इथं a मायनस डी, सेकंड मायनस फर्स्ट, मायनस 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 प्लस 3d, मायनस a प्लस a गेट कॅन्सल, 3d मधनं एक d गेला की त्याला तुमचा 2d. सो ही इम्पॉर्टंट गोष्ट इथे लक्षात ठेवण्यासाठी की जे आपण 4 टर्म सिलेक्ट करणार आहोत तर त्यांच्यातला जो काही कॉमन डिफरन्स आहे तो किती असतो तुमचा 2d इतका असतो. ओके. त्यानंतर पुढचं बघा तुमचं 5th ज्या 5 कॉमन टर्म आपल्याला ज्या सिलेक्ट करायच्या असतील त्याच्यामध्ये कुठल्या येतील बघा तुमच्या a मायनस 2d, a मायनस 2d, देन a मायनस d, देन a प्लस d आणि a प्लस 2d या काय आहे तुमच्या 5th ज्या टर्म आहे या 5th टर्म आपण सिलेक्ट करणार आहोत. एक्झाम्पल मध्ये आपल्याला याचं ऍप्लिकेशन अजून चांगल्या पद्धतीने समजेल की याच टर्म काय घेतला पाहिजे. सपोज आपण दुसरा घेतला तर कॅल्क्युलेशन साठी कुठे प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो ते पण आपण बघणार आहोत. यांच्यातला कॉमन डिफरन्स सिम्पली किती असतो तुमचा डी हा काय असतो त्यांच्यामधला कॉमन डिफरन्स असतो. आपण या ज्या सिलेक्टिव्ह ज्या काही टर्म्स आहेत त्या बघितल्या. आपण 2 और 3 असतील तर आपण अशा फॉर्म मध्ये घेणार, 4 असतील तर अशा फॉर्म मध्ये, 5th असतील तर अशा फॉर्म मध्ये आणि त्यांच्यातला हा कॉमन डिफरन्स आपण इथे काय केला तुमचा राईट केला. नाउ सम ऑफ nth टर्मचा फॉर्म्युला आपण याच्यामध्ये बघू एपी मधला आणि देन आपण याच्यावरचे प्रॉब्लेम्स काय करू तुमचे सॉल्व करू. म्हणजे आपला जो एपी चा पार्ट आहे तो काय होईल तुमचा कव्हर होईल. त्याच्यामध्ये आपण काही एनसीईआरटी चे प्रॉब्लेम बघणार आहोत आणि काही पीवायक्यूज आपण सॉल्व करू. ओके. सो बघा त्याच्यामध्ये एसएन चा जो एक फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युला इथे राईट करू बघा तुमचा Sn is equal to n by 2 nth टर्मचा बघा सम ऑफ nth टर्मचा जो फॉर्म्युला आहे तुमचा बघा Sn is equal to n by 2 into bracket twice a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला असा पण लिहिला जातो किंवा दिस फॉर्म्युला ऑल्सो रिटन ॲज और Sn is equal to n by 2. बघा तुम्ही याला जर अशा फॉर्म मध्ये लिहिलं a ला जर स्प्लिट केलं a plus n minus 1 into d, तुम्ही असं जर स्प्लिट केलं
तर बघा ए म्हणजे ही काय असते तुमची फर्स्ट टर्म. सपोज ही फर्स्ट टर्म इज डिनोटेड बाय T1 आणि ही जी आहे तुमची nth टर्म असते इट इज डिनोटेड बाय Tn. मग तो फॉर्म्युला असा पण रीड केला जातो Sn इज इक्वल टू n/2 टाइम्स फर्स्ट टर्म प्लस nth टर्म. फर्स्ट टर्म प्लस nth टर्म अशा फॉर्म मध्ये पण तो फॉर्म्युला काय केला जातो तुमचा रीड केला जातो. ओके. एपी वरती पण क्वेश्चन जे मेन्सला विचारलं गेलेलं आहे ते आपण आता काय करू तुमची ते काही सॉल्व्ह करू PYQs आणि काही NCERT चे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो बघा त्यातला फर्स्ट प्रॉब्लेम. सो फर्स्ट प्रॉब्लेम बघा स्टार्टिंगला आपण काही बेसिक प्रॉब्लेम स्टडी करणार आहोत आणि त्यानंतर आपण PYQs बघणार आहोत. ओके. सो आता ही जी टर्म्स दिली आहे सिक्वेन्स दिली आहे तुमची की फर्स्ट ऑफ ऑल एपी आहे का आपण चेक करू. एपी कशी चेक करतो सेकंड मायनस फर्स्ट टर्म करायचं बघा 2 - 5 किती आला कॉमन डिफरन्स -3. त्यानंतर बघा सेकंड मायनस त्याच्या नेक्स्ट मायनस त्याच्या मागची टर्म्स बघा -2 विच इज इक्वल टू -3. ओके. देअरफॉर आपल्याला याच्यावरून काय कळलं तुमचं की जो कॉमन डिफरन्स किती आहे तुमचा -3 आहे. देअरफॉर द सिक्वेन्स इज एपी. ओके. एपी आहे. आपल्याला हे काय चेक करायला विचारणार नाही एपी फक्त जस्ट आपण टोटल फर्स्ट प्रॉब्लेम आहे सर्व त्याच्यात व्यवस्थित कन्सेप्ट अप्लाय करतोय. नाव त्यामध्ये बघा तुमची फर्स्ट टर्म किती दिली आपली a इज इक्वल टू दिली आहे तुमची 5 ही फर्स्ट टर्म आहे आणि कॉमन डिफरन्स जो आहे तो किती दिलाय तुमचा -3 दिलाय. तर त्यांनी nth टर्म विचारली. मग nth टर्मचा आपण फॉर्म्युला बघितला बघा. nth टर्मचा फॉर्म्युला जर बघितला आपण तर तो nth टर्मचा फॉर्म्युला काय आपला an इज इक्वल टू a प्लस n-1 इंटू डी सिम्पली. मग आपण व्हॅल्यू टाकल्यानंतर बघा a ची व्हॅल्यू 5 प्लस डी ची व्हॅल्यू किती तुमची -3. सो आपण इथे लिहिणार -3 इंटू n-1 म्हणजे सिम्प्लिफाय केल्यावर बघा an इज इक्वल टू 5 -3n मायनस मायनस प्लस 3. ओके. सो बघा मग an इज इक्वल टू 5 प्लस 3 8 -3n. ओके. ही काय झाली तुमची nth टर्म झाली त्याची. त्यांनी तेच जर nth ऑड टर्म विचारले असते तर आपल्याला माहिती आहे ऑड टर्म कुठे असली आपली 2n-1 वाली. ओके. सो ही जी कन्सेप्ट आहे ती आपण या एक्झाम्पल मध्ये जस्ट अप्लाय केली की nth टर्म कशा पद्धतीने फाइंड आउट करायची वगैरे ते बेसिक एक्झाम्पल बघितलं. नाव नेक्स्ट एक्झाम्पल बघायच्यावरती जा तुमचे. सो अनदर एक्झाम्पल. फाइंड द nth टर्म. आता बघा सेकंड कन्सेप्ट बघा तुम्ही फाइंड द nth टर्म ऑफ आपण वेगवेगळे अप्रोच एक्झाम्पल मध्ये कसे बघणार आहोत ते बघायचे. ते बघा लॉग a त्याच्यानंतर लॉग ऑफ ab देन लॉग ऑफ ab स्क्वेअर अँड सो ऑन. आता nth टर्म बघायला लावली. आपण बघितलं प्रोग्रेशन म्हणजे काय असतो जस्ट एक पॅटर्न असतो आपला. ओके. मग आता याच्यामध्ये जर तुम्ही बघितली आपली nth टर्म काढायची फॉर्म्युलानुसार जर बघायला गेलं तर आपल्याला nth टर्म काढण्यासाठी आपल्याला फर्स्ट टर्म आपली याची माहिती लॉग a त्याच्यानंतर आपल्याला d माहित करावं लागेल आणि सिम्प्लिफाय करावं लागेल. ओके. पण आपण हे जे आहे आपल्याला जर एक पॅटर्न त्याचा लक्षात आला तर आपल्याला हे लिहायची काहीच गरज नाही. डायरेक्ट आपण nth टर्म लिहू शकतो. कशा पद्धतीने राईट करणार बघा तुमची विदाउट कॅल्क्युलेशन. फर्स्ट टर्म पॅटर्न बघा लॉग a इथे काय आला लॉग ऑफ ab म्हणजे a कॉन्स्टंट राहतोय b ची पॉवर वाढत जाते बघा. इथं b ची पॉवर काहीच नव्हती म्हणजे b ची पॉवर किती 0. इथे किती झाली 1 इथे किती झाली 2 अप टू बघा फर्स्ट टर्म मध्ये b ची पॉवर होती 0. सेकंड टर्म मध्ये b ची पॉवर काय झाली तुमची 1. त्याच्यानंतर बघा ही फर्स्ट सेकंड टर्म मध्ये b ची पॉवर बघा 1 ने कमी आहे. थर्ड टर्म मध्ये b ची पॉवर 1 ने कमी आहे. अप टू nth टर्म मध्ये b ची पॉवर कितीने कमी असणार 1 ने. मग कितीने कमी a टू दी पॉवर a इंटू b टू दी पॉवर काय असणार तुमची n-1. हा जस्ट आपण इथं पॅटर्न ऑब्झर्व केला बघा. सो मोस्टली केसेस मध्ये आपल्याला पॅटर्न त्याचा एकदा लक्षात आला तर आपण इझिली त्याच्यावरून ती टर्म्स आपण काय करत असतो राईट करत असतो. त्याच्यावरून आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. आपण बाय फॉर्म्युला पण कॅल्क्युलेट करू शकतो. लॉगची प्रॉपर्टी वापरायची कॉमन डिफरन्स काढायचा आणि पुढे सिम्प्लिफाय करू शकतो. ओके. सो दिस इज युअर सेकंड एक्झाम्पल जे डायरेक्ट अप्रोच आपण त्याच्यामध्ये यूज केला. नाव थर्ड बघा आता थर्ड एक्झाम्पल. सो थर्ड वन बघा तुमचं फाइंड दी tn म्हणजे nth टर्म फॉर an AP where
where T3 is equal to 22. त्यानंतर बघा तुमचं काय दिलंय T17 is equal to -20. ओके, देन त्यांनी दिले बघा ऑप्शन दिलाय, पहिला ऑप्शन दिलाय तुमचा 3n - 32. सेकंड ऑप्शन दिलाय बघा तुमचा 3n - 31. सी ऑप्शन इज टू बी गिवन -3n + 31 -3n + 31 and डी ऑप्शन दिलाय -3n - 32. आता या प्रॉब्लेम मधून आपल्याला बघा जेईई मेन्सच्या प्रॉब्लेम्स कडे स्टेप बाय स्टेप आपण तिकडे जातो बघा. आता हे ज्या टर्म्स आहे त्याच्यावर आपण जी nth टर्म आहे ती कशा पद्धतीने आपण कॅल्क्युलेट करणार ते बघा. तुमच्या आता ही जी nth आपण जी an आहे, an च्या ठिकाणी फक्त यांनी टी सिम्बॉल यूज केला. तुम्ही आपण a मध्ये पण लिहू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता हा दिलेला डाटा आपण कसा यूज करणार बघा. तुमचं आपल्याला माहिती an जी टर्म असते ती काय असते a + n - 1 * d आपण अशी लिहितो. तर मला जर T3 टर्म लिहायची असेल तर T3 म्हणजे काय, n च्या ठिकाणी मी 3 टाकणार. मग n च्या ठिकाणी 3 टाकल्यावर काय दिसेल बघा a+ याच्यातून एक मायनस केला म्हणजे किती 2d. डायरेक्ट आपण अशा फॉर्म मध्ये इकडे लिहिणार. मग T3 म्हणजे काय आपली a + 2d which is equal to 22. पहिलं इक्वेशन दिलं बघा. दुसरं 17 म्हणजेच काय तुमचं बघा 16, 17 मधून एक मायनस करायचं किती 16. मग आपण कसं लिहिणार a + 16d which is equal to किती दिलाय -20. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे त्याच्यामध्ये की जो आपले सिम्बॉल आहे ते आपल्याला व्यवस्थित कळले पाहिजे. याच्यावर आपण a आणि d इझिली फाइंड आउट करू शकतो बघा. जर तुम्ही हे दोन सबट्रॅक्ट केले तर बघा इथं मायनसचं प्लस, मायनस प्लस गेट कॅन्सल. 2d मधनं तुमचे हे -16d मधनं 2d गेले इज बिकम टू -14d which is equal to हे प्लस झाले इज बिकम टू 2 आणि इथं इज बिकम टू 4. मग 14 ने याला भाग दिला बघा. सो d इज इक्वल टू सिम्पली मायनस 14 3 जा किती होता तुमचे इज बिकम टू 42 होता तुमचे. ओके, सो आपली d ची जी व्हॅल्यू आहे d ची व्हॅल्यू किती आली तुमची -3 आली. ओके, नाव आता आपण ही जर 1 मध्ये टाकून दिली, पुट इन 1 मध्ये, तर 1 मध्ये टाकल्यावरती काय भेटेल बघा आपल्याला a ची व्हॅल्यू a इज इक्वल टू 22. हे तुमचं -3 * 2 6, -6 तिकडे गेल्यावर काय होईल तुमचं +6. सो a इज इक्वल टू इज बिकम टू किती झालं बघा 28. आपल्याला या व्हॅल्यू भेटला. मग आता आपल्याला an टर्म माहिती a + n - 1 * d. मग सबस्टिट्यूट केल्यावर बघा तुमची काय दिस इज इक्वल टू a आला तुमचा 28 प्लस आपल्याला टर्म कुठली nth विचारली an इज इक्वल टू n - 1 * d ची व्हॅल्यू आपली किती बघा -3 तुमची. ओके, सो बघा -3 ने आतमध्ये मल्टिप्लाय केल्यावर 28 -3n मायनस मायनस बिकम +3. सो 28 + 3 इज बिकम टू 31 -3n. ही जी टर्म आहे ती काय झाली तुमची nth टर्म आणि तो कुठला ऑप्शन आहे बघा तुमचा इज बिकम टू 31 -3n. अशा फॉर्म मध्ये दिसत नाहीये पण तुम्ही जर बघितला हा 31 तुम्ही तिकडे लिहिला म्हणजेच याला काय -3n + 31. बघा सेम फक्त हे अगोदर लिहिलं. कुठला सी ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन तुमचा. ओके, नाव आपण हे जे काही बेसिक प्रॉब्लेम आहे ते बघितले. नाव आता जे PYQs प्रिव्हियस इयर मध्ये जेईई मेन्स ला विचारला गेलेला आहे त्यातलं एक्झाम्पल बघा. आता सो प्रॉब्लेम बघा जेईई मेन्स 2019 मध्ये विचारला गेलेला आहे. प्रॉब्लेम मध्ये फक्त कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. कन्सेप्ट एकदम सिंपल कॉन्सेप्ट यूज केली. कुठली बघा द कॉमन डिफरन्स ऑफ AP B1 B2 BM इज, म्हणजे दोन टर्म्स दिल्या बघा, इज 2 मोर दॅन द कॉमन डिफरन्स ऑफ द AP A1 A2 AN. म्हणजे ही जी A1 A2 AN चा जो कॉमन डिफरन्स असणार आहे त्याच्या 2 टाइम्स मोर असणार आहे तुमचा B1 B2 च्या कॉमन डिफरन्स. ओके, मग आता आपल्याला जो गिवन डाटा दिलाय तो कशा पद्धतीने यूज करायचा बघा. हे जे दिलं आहे A40 म्हणजे आपण कसं लिहितो बघा a + 40 म्हणजे काय 1 ने कमी 39 टाइम्स d which is equal to -159. हे नोटेशन तुम्हाला व्यवस्थित रीड करता आले पाहिजे. A100 कसं लिहिणार आपण a + 99d which is equal to -399. त्या काळात आपण सुरुवातीला हे बेसिक एक्झाम्पल्स आपण स्टडी केले. ओके, नाव आता याच्यावरून आपण ad फाइंड आउट करू बघा. सबट्रॅक्शन जर केली तर दिस विल गेट कॅन्सल. -99 वरनं 39 गेले बघा 9 - 9 0, 9 - 3 इज बिकम टू -60d which is equal to इथं मायनसचं काय झालं प्लस. नाव 9 - 9 0, 9 - 5 इज बिकम टू 4, 3 - 1 इज बिकम टू 2. ओके, विथ पॉझिटिव्ह साइन.
सो डी इज इक्वल टू बघा तुम्ही जर भाग दिला सो डी इज इक्वल टू किती आला तुमचा -4 1 0 गेट कॅन्सल 6 4 जा 24 मग आपली डी ची व्हॅल्यू भेटली बघा. एकदा डी भेटला की आपल्याला ए पण फाइंड आउट करता येईल बघा. ए फाइंड आउट करून ठेवू आपण बघा. ए प्लस ए ची व्हॅल्यू जर काढली बघा हे किती -159. आता बघा मायनस डी इकडं मायनस होईल तिकडे जाऊन काय होईल प्लस 4 ने याला मल्टिप्लाय केल्यावर बघा 9 4 जा इज बिकम टू 36 रिमेनिंग इज 3. नाउ 4 3 जा 12 12 प्लस 3 तुमचे 15 म्हणजे हे सिम्प्लिफाय केल्यावर ए ची व्हॅल्यू इज बिकम टू तुमची किती आली -3. ओके नाउ आता बघा ही ए आणि डी आपल्याला भेटली. हे कुठल्या सिक्वेन्सचे आहे या A1 A2 AL चे. त्यांनी प्रॉब्लेम मध्ये गिवन काय म्हटलंय बघा तर ही जी कॉमन डिफरन्स ऑफ AP जी आहे ही 2 टाइम्स मोर दॅन दी कॉमन डिफरन्स ऑफ याचा आहे. म्हणजे याचा जो कॉमन डिफरन्स आहे हा 2 ने जास्त असला पाहिजे बघा. मग हा जर -4 असेल तर हा किती असला पाहिजे तुमचा -2 कारण हा 2 ने जास्त आहे बघा. निगेटिव्ह आहे -2 इज ग्रेटर दॅन -4. सो हे बघायचा हा तुमचा 2 ने जास्त आहे बघा. तुम्ही हवं तर असं पण लिहू शकता. सो हा जो -4 आहे त्या -4 ला तुम्ही कसं लिहू शकता 2 टाइम्स -2 हा कोणाचा डिफरन्स दिलाय तुमचा हा जो डी डॅश आहे तो दिलेला आहे तुमचा. ओके सो अशा पद्धतीने मग हा डी डॅश आपल्याला -2 आहे तो माहित झाला तुमचा. नाउ आता आपल्याला ही जी फायनल कंडिशन आहे ती फायनल कंडिशन यूज करायची बघा. याच्यामध्ये आपण बघितलं की ही जी आहे 2 टाइम्स मोर आहे कोणापेक्षा या A1 A2 पेक्षा. नाउ आता ही फायनल कंडिशन आपण कशा पद्धतीने यूज करणार बघा. B100 म्हणजेच काय तुमचं आता बघा आपल्याला B1 फाइंड आउट करायला लावलाय. B1 प्लस 99D डॅश आपण त्याला डॅश ने डिनोट केलं इक्वल टू A17 म्हणजेच काय A प्लस 69 टाइम्स D. बस कंडिशन यूज करायची. या फर्स्ट टर्म बघा हवं तर आपण याला हे तुमची फर्स्ट टर्म पण म्हणू शकता काही प्रॉब्लेम नाही. आपली जी फर्स्ट टर्म जनरल ए ने डिनोट करतो बघा ती माहिती सर्व व्हॅल्यू टाकून देऊ बघा. B1 प्लस 99 इंटू डी डॅश किती तुमचा -2 इक्वल टू ए किती बघा आपली फर्स्ट टर्म -3 प्लस 69 टाइम्स डी किती आपला बघा फर्स्ट डी -4. नाउ आफ्टर सिम्प्लिफिकेशन वी गेट -3 -9 4 जा इज बिकम टू 36 रिमेनिंग 3. नाउ 6 4 जा 24 24 plus 3 is become to 25 so 27. okay now हे तुमचे किती झाले बघा is become to -279. okay now हा तुमचा जो मायनस आहे ती पण आपण टर्म्स तिकडे शिफ्ट करून देऊ बघा तुमची. हे आफ्टर इक्वल टू B1 इज इक्वल टू बघा -279 हे मायनस तिकडे जाऊन प्लस होईल बघा 9 2 जा 18 1 9 2 जा 18 प्लस 1 19. ओके सो मग हे सिम्प्लिफाय करून किती राहिले बघा 9 minus 8 is become to 1. now here 17 minus 9 is become to 8 आणि विथ हे मायनस साइन सो ही काय झाली आपली B1 ची व्हॅल्यू झाली. ओके -81 कुठला डी ऑप्शन. बघा ऑप्शन एकदम क्लोजली रिलेटेड दिले तुमचे. एक जरी मायनस साइन चेंज झालं तर प्रॉब्लेम्स काय होऊ शकतो मिस्टेक. म्हणून जे सिक्वेन्सचे प्रॉब्लेम जे आहेत प्रॉब्लेम सिंपल असतात फक्त कॅल्क्युलेशन आपल्याला काय करावं लागतं थोडे जास्त कॅल्क्युलेशन याच्यामध्ये करावं लागतं. ओके सो दिस इज युअर फर्स्ट प्रॉब्लेम. नाउ अनदर एक प्रॉब्लेम बघू बघा आपण याच्यामधला PYQs मधला. सो अनदर प्रॉब्लेम बघा जो काय दिलाय फर्स्ट 3 टर्म्स दिल्या तुमच्या AP च्या जे तुमच्या 3 टू दी पॉवर सम मध्ये दिलाय फॉर सम अल्फा देन द 6th टर्म ऑफ द AP. आपला हे जे आहे तुमचं 6th टर्म फाइंड आउट करणं आपलं सिंपल आहे. मेन आपल्याला ही जी सिक्वेन्स दिली आहे त्या सिक्वेन्सचा पॅटर्न एक्झॅक्टली लक्षात आलं पाहिजे. बघा त्यांनी काय म्हटलंय तुमचं 3 टू दी पॉवर 2 साइन ऑफ 2 अल्फा -1 ही फर्स्ट टर्म आहे. सेकंड आहे तुमची 14 आणि थर्ड आहे तुमची 3 टू दी पॉवर 4 मायनस 2 साइन ऑफ 2 अल्फा. आपल्याला ही क्वांटिटी फाइंड आउट करणं महत्त्वाचं आहे. ओके मग ही आपण कशा पद्धतीने सिम्प्लिफाय करू शकतो बघा. थोड्या वेळ ही जी टर्म आहे सो लेट 3 टू दी पॉवर 2 टाइम्स साइन ऑफ 2 अल्फा या क्वांटिटीलाच x मानून टाकायचं आणि ती फक्त सिम्प्लिफाय करायची बघा. तुम्ही जर हिला जर x मानून घेतलं तर बघा काय इफेक्ट होणार त्याचा. आपण या टर्म्स तुमच्या AP मध्ये AP म्हणजे या दोघांची सबट्रॅक्शन इज इक्वल टू या दोघांचे सबट्रॅक्शन म्हणजे तिला तुम्ही कसं लिहू शकता बघा. आता इथं मी डायरेक्ट स्टेप कुठली लिहिणार आपली 14 मायनस आपण हिला तर तुमची x मानली सो तुमचा x इंटू 3 टू दी पॉवर -1 अशा फॉर्म मध्ये असणार आहे. दिस इज इक्वल टू तुमचं काय ही टर्म्स बघा आता 3 टू दी पॉवर 4 डिवाइडेड बाय आपण तिला x मानली
मायनस तुमची 14 आहे बघा. ती -14 इकडे आणतो म्हणजे काय होईल +14 म्हणजे 2 टाइम्स 14 इज इक्वल टू हे मायनस तिकडे घेऊन जातो बघा 3 टू दी पॉवर 4 बाय x इज इक्वल टू मायनस प्लस होईल x अपॉन 3 टू दी पॉवर -1 हे डिनॉमिनेटर मध्ये आणल्यावर काय होईल तुमची प्लस होईल. हे डायरेक्ट एक्सप्रेशन इथे लिहितो बघा 2 इंटू सिन्स सिक्वेन्स AP मध्ये आहे म्हणून त्याच्यावर हे एक रिलेशन डायरेक्ट लक्षात ठेवायचं तुम्ही की सेकंड टर्म ही 2 टाइम्स तर राहिलेल्या दोघांची काय असते ऍडिशन. सो 14 इंटू 2 इज बिकम टू 28 इज इक्वल टू ते x वाली अगोदर लिहून देतो बघा x बाय 3 प्लस 3 टू दी पॉवर 4 इज बिकम टू 81 बाय तुमची किती आहे x आहे. नाव आता इथे आपण क्रॉस मल्टिप्लाय करून सिम्प्लिफाय केल्यावर सिम्पली इझिली x ची व्हॅल्यू भेटेल बघा. मग आपण या इक्वेशन मध्ये ती सबस्टिट्यूट करू. मग x ने जर तुम्ही क्रॉस मल्टिप्लाय केलं तर बघा इथं हा 28 इंटू 3x इकडे क्रॉस मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू इथे x ने क्रॉस मल्टिप्लाय झाल्यावर तुमचा इज बिकम टू x स्क्वेअर प्लस इथे 3 ने क्रॉस मल्टिप्लाय झाल्यावर 3 1 जा 3 आणि 8 3 जा इज बिकम टू 24. मग तुमचं बघा ही टर्म्स तिकडे शिफ्ट करतो विच इम्प्लाइज दॅट x स्क्वेअर हे मायनस तिकडे जाईल 3 इंटू 8 8 3 जा 24 मीन्स रिमेनिंग इज 2 3 2 जा 6 6 plus 2 is become to 84 times x आणि हा तुमचा +243 as it is equal to 0. मग आता बघा ही टर्म आपण हे क्वाड्रॅटिक इक्वेशन इझिली सिम्प्लिफाय करू शकतो. असे दोन फॅक्टर कुठले आपण इथं जस्ट बघितलं बघा तुमचे. सो 81 आणि 3 जर मल्टिप्लाय जर केले तर 81 इंटू 3 किती येतो तुमचा 243 कारण आपण बघितलं 3⁴ किती तुमचा 81 आणि त्याला आपण 3 ने मल्टिप्लाय केलं होतं उत्तर किती येतं आपलं 243. ऑब्झर्वेशन व्यवस्थित आणि त्यांची जर तुम्ही सम केली तर आपली किती येईल -84 पण येईल तुमची. ओके ही टर्म तुमची सिम्प्लिफाय केल्यावरती काय भेटेल बघा तुमच्या आता इथे राईट करतो मी. आफ्टर सिम्प्लिफाइंग दिस टर्म वी गेट बघा x स्क्वेअर -81x ओके -3x प्लस 243 which is equal to 0 म्हणजेच एक बघा x minus 81 एक टर्म आणि दुसरी काय भेटेल x minus 3 is equal to 0. तुमच्या आता हे दोन टर्म्स मी इथं डायरेक्ट लिहून टाकले. ओके म्हणजे x च्या ज्या आपल्या पॉसिबल व्हॅल्यू आहेत त्या काय आल्या 81 आणि 3 म्हणजे देअरफॉर बघा x is equal to 81 and x is equal to 3. आता यातली कुठली अलाउड आहे आपण चेक करू. x ची किंमत काय आपली बघा इथं टाकून द्या तुमची 3 टू दी पॉवर 2 टाइम्स साइन ऑफ 2 अल्फा. आता ही 3 ची पॉवर म्हणून हिला आपण लिहितो बघा 3 ची पॉवर. ओके मग जर पॉवर कंपेअर केला 2 साइन ऑफ 2 अल्फा विच इज इक्वल टू किती तुमचा 4 2 2 जा 4 मग साइन 2 अल्फा विच इज इक्वल टू 2. पण आपल्याला माहिती साइन ची रेंज -1 to 1 मध्ये लाय होतं त्याच्यामुळे साइन ऑफ 2 अल्फा विच इज इक्वल टू 2 विच इज नॉट पॉसिबल. म्हणजे x इज इक्वल टू 81 अलाउड आहे का नाही. मग कुठली अलाउड तुमची x इज इक्वल टू 3. मग आपण ती टाकल्यावर बघा ही जर तुम्ही सिम्प्लिफाय केला तिथं बघा तुमचं आपण ही टाकल्यानंतर बघा 3 टू दी पॉवर 2 साइन ऑफ 2 अल्फा विच इज इक्वल टू 3 टू दी पॉवर 1. पॉवर कंपेअर केला तर 2 टाइम्स साइन ऑफ 2 अल्फा विच इज इक्वल टू 1. मग आपली ही जी व्हॅल्यू आहे बघा पुढे सिम्प्लिफाय करायची गरज नाही. फर्दर 6 टर्म काढायची म्हणजे आपल्याला फर्स्ट टर्म लागेल. मग बघा देअरफॉर हे जर आपण याच्यावरून बघितलं तर बघा तुमची ही आपण 2 साइन 2 अल्फा ची व्हॅल्यू इथं टाकायची आपल्याला. देअरफॉर फर्स्ट टर्म बघा आपली काय आहे तुमची फर्स्ट टर्म ऑफ AP इज 3 टू दी पॉवर 2 साइन 2 अल्फा ची व्हॅल्यू किती 1 - 1 म्हणजे 3 टू दी पॉवर 0 म्हणजे किती आली 1. मग बघा देअरफॉर सिक्वेन्स काय आली बघा तुमची इथं सिक्वेन्सची फर्स्ट टर्म आली 1 सेकंड टर्म किती आली तुमची 14 आणि त्याच्या पुढची टर्म बघा 3 टू दी पॉवर इज बिकम टू 4 मायनस तुमची ही किती आहे 4 - 1 म्हणजे 3 टू दी पॉवर 4 - 1 3 टू दी पॉवर 3 आणि 3 टू दी पॉवर 3 आपल्याला माहिती किती असते 27. नाव आता आपल्याला याच्यावर 6 टर्म फक्त इव्हॅल्युएट करायची. सिम्पली कॅल्क्युलेटिंग पार्ट बाकी राहिला बघा. मग 6 टर्म काय येणार बघा तिथं डायरेक्ट लिहितो a किती आला 1 प्लस 6 टर्म हवी 6 - 1 5 इंटू d किती बघा कॉमन डिफरन्स 14 - 1 इज बिकम टू 13 म्हणजे बघा 1 प्लस 13 इंटू 5 65. सो दिस इज इक्वल टू 66. कुठला ऑप्शन करेक्ट आहे तुमचा सी ऑप्शन इज दी करेक्ट ऑप्शन. बघा तुम्ही एपी चे दोन्ही पण प्रॉब्लेम्स आपण बघितले असेल जे PYQs आहे. कॅल्क्युलेटिंग पार्ट आपला फक्त आहे त्याच्यामध्ये कॉन्सेप्ट जे आहे आपण इथे क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह केलं
आणि तुमचं सिम्प्लिफाय केलं. ओके, सो दिस इज ऑल अबाउट दी AP. ओके, थँक्यू.